Making India a digital India is one of the priorities of the government. In order to support that effort, Pukar has started a movement of e-Sevaks. Using community-based participatory research action model, the village-based youth trained in e-governance are going door to door, educating people about various e-governance schemes that are specifically available for the villagers to take advantage of. मी उत्कर्षा. मी सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करते आणि आता मी 3ऱ्या वर्षाला आहे. माझ्या गावातून अशा प्रकारचं शिक्षण घेणारी मी पहिलीच मुलगी आहे. जेव्हा मी पुकारची ई-सेवक झाले तेव्हा मला खऱ्या अर्थाने इंटरनेटचा उपयोग समजला आणि माझी ई-गव्हर्नन्सची ओळख झाली. माझ्यासारख्या IT क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा अजून ई-गव्हर्नन्सची हवी तितकी माहिती नाही आहे. मला जी ई-गव्हर्नन्सची माहिती मिळते ती माहिती मी आता माझ्या गावातील शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कंपनीत जाणारे कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. एका बाजूला मी माझ्या शिक्षणामधून कम्प्युटरच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींविषयी शिकत आहे आणि आता दुसऱ्या बाजूला कम्प्युटरचा, इंटरनेटचा समाजासाठी असलेला उपयोग माझ्या लक्षात येत आहे. मी पल्लवी. मी पुकारची ई-सेवक आहे. मी बायांच्या पाड्यावर जाऊन ई-गव्हर्नन्सविषयी माहिती देते. यापूर्वी मी कधीही घरोघरी जाऊन माहिती दिली नव्हती आणि ह्याचा मला अनुभवही नव्हता. यापूर्वी मला पूर्ण बायांचा पाडा माहिती नव्हता. आता मला पूर्ण बायांचा पाडा माहिती आहे. मी घरोघरी जाऊन माहिती देते. पुकारमुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. ह्या कामामुळे मला ई-गव्हर्नन्सविषयी माहिती आहे असं लोकांना समजलं आहे आणि सर्व लोक माझ्याकडे कौतुकाने बघतात. 60 youth from Dhuktan, Bahadoli, Khamloli, 3 villages from Palghar district are trained in ICT and e-governance, and now they have started building capacities of people in their own villages. मी स्नेहल. मी आता माझं 12वी झालं. शिक्षणासोबतच मी शेतीची आणि घरातली कामंसुद्धा करते. शेतीसोबतच आमचा दुधाचा धंदा आहे. त्या धंद्यामध्ये मी पप्पांना मदत करते. आत्तापर्यंत मी रोजगार हमी योजनेबद्दल माहिती दिली. तसंच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनांची माहिती दिली. याच्यामुळे लोकांनी लगेचच बँकेत जाऊन फॉर्म भरले. त्याच्यामुळे त्यांचा फायदाही होतो आहे. मला नवीन नवीन माहिती शिकायला मिळाली आणि इतरांना शिकवायला मिळालं. यापूर्वी मी घरची आणि शेतीचीच कामं करत होती. या प्रोजेक्टमुळे मला इतरही काही कामं असतात ह्याची माहिती मिळाली. या कामांमुळे माझ्या आईवडिलांनासुद्धा माझा अभिमान वाटतो. माझे नाव श्वेता किसन गायकवाड आहे. मी धुकटणमध्ये आंबेडकर नगर येथे राहते. मी आत्ता 12वी पास झाली आहे आणि अकाउंटिंग फायनान्सला ॲडमिशन घेतले. मी गेले 1 वर्षभर पुकारची ई-सेवक म्हणून गावात काम करते आणि देऊळपाड्यात जाऊन तेथील लोकांना नेटवरच्या सरकारी योजनांची माहिती देते. गावातल्या मुली जास्त गावात फिरत नाही, तशीच मी सुद्धा ई-सेवक होण्याआधी गावात फिरत नव्हते. जेव्हापासून मी ई-सेवक झाली तेव्हा मी गावातल्या वेगवेगळ्या पाड्यांना भेटी दिल्या. तिथली लोकं कशी राहतात हे मला समजलं. जर मी ई-सेवक झाले नसते तर मला नाही वाटत की मी पाड्यावर कधी फिरू शकले असते. की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ह्याच्यामध्ये म्हणजे माणसाला कोणत्याही कारणाचा मृत्यू आला, म्हणजे काहीही कारण असू दे, तो ऑफ झाला आजाराने वगैरे, तरी त्याला आणि जर त्याने तो हा फॉर्म भरला असेल तर त्याला सरकारकडून 2 लाख रुपये दिले जातात. मी गावात राहून सुद्धा मी कोणाच्या घरी शिकवायला गेली तर लोक मला नेहमी विचारायची कोणाची की मुलगी तू. त्यामुळे मला नेहमी प्रश्न पडायचा की मी एका गावात राहून सुद्धा अजूनही मला कोणी ओळखत नाही. पण जेव्हापासून मी ई-सेवक झाली तेव्हापासून मला सर्व लोक ओळखायला लागली. मी रस्त्यावरून जाताना सुद्धा मला आवाज देतात. माझी ई-सेवक म्हणून आता चांगली ओळख झाली आहे. त्यामुळे लोकांना सरकारी योजनांविषयी काहीही विचारायचे असले, समजून घ्यायचे असले तर ते मला विचारतात. स्वतःला ओळखायला लागले की आता खूप प्रॉब्लेम आले तरी असं म्हणजे
पटकन विचारायचं, हार मानल्यासारखं व्हायचं. आता पटकन हार मानता येत नाही. म्हणजे असं वाटतं का नाही पुढे जायचंय, भले किती प्रॉब्लेम येऊ देत पण मला पुढे जायचंय, एवढी जिद्द तरी मनात निर्माण झाली. Most remarkable thing about these e-sevaks is that they have successfully broken down the traditional barriers of gender, caste, education, economic stratification, and have created their own identity as youth leaders and e-sevaks, managing their education, careers, livelihood obligations, and families. These youth have assumed the shared responsibility towards village development and executing it. मी कल्पेश कंडी खामलोली गावामध्ये राहतो. माझे शिक्षण 10वीपर्यंत झालेले आहे. मी गेली 8 वर्ष फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून जॉब करतो आहे. मी 1 वर्षापासून पुकार या संस्थेमध्ये ई-सेवक म्हणून काम करतो आहे. पहिली एक योजना आलेली आहे, ही 1 जानेवारीपासून चालू झालेली आहे. तर तुमच्याकडे सिलेंडर आहे तर त्याच्यासाठी सबसिडी मिळेल, तर तुम्ही बँकेत जाऊन मी कंपनीमध्ये मशिनरी हँडल करतो. तिथे थोडी श्रमाची कामे असतात, परंतु पुकारमध्ये ज्या सरकारी योजना आहेत त्या स्वतः समजून लोकांपर्यंत सांगायच्या असतात, ज्या मला आवडतात. वर्कशॉप असेल तेव्हा रात्र पाळली आणि दिवस पाळली असेल तेव्हा त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करतो. आणि जे बाकी घरोघरी जाऊन सांगायचं काम असेल तेव्हा ते सुट्टीच्या दिवसात करतो. याआधी कम्प्युटर हा फक्त मला माहिती होता, पण कम्प्युटर हँडल करणे मला काही माहिती नव्हतं. तर ह्या कामामध्ये मी कम्प्युटर चांगल्यापैकी शिकलेलो आहे आणि मला या योजनांची माहितीसुद्धा झालेली आहे. कंपनीचं काम आपण एक रोजचं दैनंदिन जीवनासाठी करतो आहे, पण ह्या कामामध्ये एक थोडीशी काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि मनाला काही केल्याचं समाधान वाटते. माझं नाव काजोल. मी भाडोली गावात राहते आणि मी पुकारची ई-सेवक आहे. ई-सेवक होण्यापूर्वी मी शेतीचे काम करत होती आणि त्याचसोबत चक्कीचं पण काम करत होती आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून मी माझ्या कॉलेजचा खर्च भागवत होती. गेल्या 2 वर्षापासून मी घरघंटी चालवते आणि गावातली लोक माझ्याकडे दळणं घेऊन येतात. जेव्हा मला ई-सेवक होण्याची संधी मिळाली तेव्हा मला पैसे कमवण्याचा एक नवा मार्ग मिळाला. मला ई-सेवक बनणं आवडलं कारण माझ्याच गावातील लोकांचा मला फायदा करून देता आला. The most important thing about their efforts is related to the fact that the capacity building of the villagers is being done in the language the villagers can understand, thus encouraging them to take advantage of the schemes that would improve their lives. माझं नाव हरेश सुरेश भोईरे आहे. मी पार्ट टाईम जॉब करतो, शेतीवाडी बघतो आणि बाहेरून कॉलेज वगैरे करतो आणि ह्या पुकार संस्थेमध्ये ई-सेवक आहे. रानोली आणि कातकरीपाडा हे ग्रामपंचायतीपासून दूर आहेत आणि ह्या काही दूर त्या लोकांना ह्या ग्रामपंचायतीमध्ये पोहोचू शकत नाहीत आणि ग्रामपंचायतीत हे लोकसुद्धा सदस्य वगैरे आहेत, हे त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि ह्या ज्या सरकारी योजना आहेत ह्या त्यांच्यामार्फत त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणून मी ई-सेवक म्हणून त्यांच्या घरापर्यंत ह्या सरकारी योजनांची माहिती त्यांना पोहोचू शकतो. ह्या लोकांना कम्प्युटर हे सुद्धा माहिती नाही, संगणक काय आहे हे सुद्धा माहिती नाही, त्यांना सुद्धा टॅबसुद्धा हा जो आहे मोबाईलसारखा तो सुद्धा माहिती नाही. काय की हे यंत्र आहेत हे त्यांना माहिती नाही, कारण की हे त्या लोकांना कारण की त्यांचं शिक्षण हे जास्त पुरेसं नाही मिळत आणि हे शिक्षण वगैरे आहे हे त्यांना कमी मिळाल्यामुळे त्यांना ह्या ज्या गोष्टी काय आहेत ह्या संगणक वगैरे ह्या त्यांच्यापर्यंत माहिती नाही. म्हणून हे जे काही गोष्टी आहेत ह्या संगणक ह्या आपल्याला इंटरनेटच्या हे त्यांना समजवण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने म्हणजे सांगावं लागतं आणि त्यांच्या भाषेमध्ये हे आहेत ह्या गोष्टी आहेत ह्या सर्व जे काही हे त्यांना आम्ही आमच्या भाषेने त्यांना समजवू शकतो. तुम्हाला पैसे त्याचा लाभ होऊ शकतो. माझं नाव राहुल पाटील. मी भाडोली या गावात राहतोय. पुकारमध्ये ई-सेवक म्हणून काम करतोय. गावामध्ये कम्प्युटर आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पुकारने गावामध्ये कम्प्युटर किऑस्क सुरू केला आहे आणि तिथे मी कम्प्युटर किऑस्क पर्सन म्हणून देखील काम करतोय.
इथपर्यंत आले मला याच्या पुढे काय करायचं आहे? बहाडोली गावात माझ्यासारखेच 15 ई सेवक काम करतात आणि ते लोकांना शासकीय योजनांची माहिती पुरवतात आणि त्याच्या रिलेटेड जे काही काम असेल तर ते कम्प्युटर किऑस्कवर येतात आणि त्यांची ती कामे मी पूर्ण करून देतोय. या सुविधांमुळे गावातील लोकांचा खूप फायदा होतोय, कारण पूर्वी 7/12 काढायचा असेल तर त्यांना तलाठ्याकडे जावं लागायचं. त्याचप्रमाणे ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग, ST तिकीट बुकिंग, ऑनलाईन ॲडमिशन, लाईट बिल, झेरॉक्स यांसारख्या कामांसाठी त्यांना 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं. परंतु आज या संपूर्ण सुविधा कम्प्युटर किऑस्कवर असल्यामुळे गावातील लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतोय. या प्रोजेक्टमुळे मी आणि माझे गावकरी जे काही शिकले आहेत त्याचा आम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. The e-Sevaks are making important contribution towards the Digital India movement, and they are becoming a formidable force to bring about the revolution towards Internet for all, information for all.